नमस्कार गाईज, आजचा ब्लॉग थोडा मोठा होणार आहे, त्यामुळे आज इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकता येणार नाही, त्यामुळे फक्त आज यूट्यूबलाच व्हिडिओ टाकणार आहे. तर ब्रॅझा काढले, ब्रॅझामध्ये बसलो. आज चालवलं मॅचिंग ना, जाता जाता इथं भेटला केल्यांचं दुकान, केली घेतली. हा केला होता कुठला बांबू होता का समजत नव्हता. ही बघ कशी घसरून पडलीत, केला खातात. बोल केलाच खा, नाही तर काल तो बॅटीचा दांडा इकडे वळला तर काहीच होता. केला याचा तोंड बघ असा भरलाय, का नीट का, नाही तर जाईल नाकामधून. आबा असं बघतोय. आलो ग्राउंडवरती 0549 आपल्या ब्रॅझचा गाडी नंबर लावली पार्किंगला. या इकडे आलो मैदानात. आपल्या पोरांची होती फिल्डिंग, सगळी गेली पहिले फिल्डिंगला. तर पहिली बॉलिंग दिली पॉवर प्लेची, ऋतिक पार्टेला बॉलिंग दिली. माझ्याकडे होता चष्मा, तो आन मामाने घेतला ओढून मागणार चोरला. बोला आहे काय, 2 बॉटा दाखवते काय. नंतर घेतला सिद्धांत पार्टे चष्मा, काळा काला होता. बोललो बरं आला चष्मा, भारी दिसत होता. नंतर टाकला पहिल्या वरीचा पॉवर प्लेचा पहिलाच बॉल ऋतिक पार्टेनी, तो मारला ऑफ साईडला. नंतर माझगावसोबत लागलेली आमची पहिलीच मॅच माझगाववाल्यांसोबत होती. तर दुसरा बॉल टाकला तर ऋतिक पार्टेनी, तो टाकला या इकडे षटका. पुढचा बॉल टाकला, बोललो आता इथं तरी काहीतरी होईल. तर त्या बॅट्समनने दिली कॅच उडून. तर स्वतः बॉलर ऋतिक पार्टे त्यांनीच त्याची कॅच घेतली. पुढची बॉलिंग दिली ओम मगरला, त्या भाईने जाम भारी बॉल टाकला. पहिलाच बॉल यॉर्कर टाकला, ते बॅट्समॅनला काही समजलं पण नाही. नंतर दुसरा बॉल घेतला टाकाला, तर दुसरा पण सेम बॉल टाकला त्यांनी यॉर्करच. नंतर पुढचा बॉल घेतला टाकाला ओम दादानी, तो टाकलेला त्यांनी, पण हा बॉल टाकला त्यांनी, दिली बॅट्समॅननी कॅच उडून. त्याच्यावरनी किपिंगला पाठी कॅच घेतली, एकदम सिंपल कॅच होती ती. तो बॅट्समॅन आऊट झाला. पुढचा बॅट्समॅन आला, या भाईने टाकला त्याला बॅटी खाली, तो टाकला लांब लचक षटकार. त्या बॅट्समॅनने लाल टी शर्टच घालून आला तर भाई पिसललेला जाम. नंतरची बॉलिंग दिली जय मगरला. भाईचा रन बघ असला मोठा आहे. त्यांनी बॉल टाकला, आपटला, तो टाकला सूर्यकुमार यादवगतनी चौकार टाकला त्यांनी, मागं धावते तरी बॉल भेटला नाही. पुढचा बॉल घेतला भाईनी टाकाला, मागच्या बॉलगतनी त्यांनी बॉल टाकलेला, कॅच उडालेली त्याच्या भाऊकड, पण त्यांनी सिंपल कॅच मागच्या बॉलला घेतलेली, पण या बॉलला कॅच सोडली. नंतरचा बॉल घेतला भाईनी टाकाला, तो टाकला या इकडे ऑफ साईडला चौकार. मी काढतो व्हिडिओ, याला बोलवतो बाजूला हो, पण तेवढ्यात त्या भाईकडे आली कॅच. बोलो बरं आलं बाजूला हो ना, बोललो नाही तर मला घातल्याच ते शिव्या. कॅच घेतली भाईने. नंतर मग काय पुढची बॉलिंग दिली बारक्या त्याला. पहिला बॉल भाईने भारी टाकला, पण तो हुकला बॅट्समॅन आणि तन्मयाकडे बॉल गेला. त्याला बोलली पोरा हिट करत्या, भाईने हिट केला, पण तो बॉल सुटून डायरेक्ट तिकडे गेला. त्या इकडे पण भाईला बोलला कोणतरी काय हिट करत्या, तिकडून हिट केला, परत तो किपरकडे बॉल आला त्याच्या उघड. बारक्यातून इथं टाकला 1 बाउन्स बॉल. तिथं थोडी व्हाईटवरनं चिडाचिड झाली, पण तो निर्णय चुकीचाच होता म्हणा. आमच्या 4 वर संपल्या टाकून आणि सगळी पोरा एका लाईनीमध्ये ग्राउंडच्या बाहेर आली. वनवे गावची ओपनिंग जोडी ऋतिक पार्टे आणि तन्मय पार्टे मैदानामध्ये उतरलं. तसं काय शुभम गिल आणि अभिषेक शर्मा अशी जोडी आहे. तन्मय आदानी काय 2025 संपता 2026 आलाय. त्यांनी काय वनवे गावचा टीम जाम वर न्यायचा प्रयत्न करते भाई. आमची बॅटिंग आली तिथं, कॉमेंट्री करायलाच कोण नव्हतं, तर बारक्या त्याला बसवल्याला कॉमेंट्री करायला तिथं. तिसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे. एका बाजूला जर बघितलं तर वनवे संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी माझगाव संघ, या 2 संघादरम्यान ही बलाढ्य अशी लढत सुरू आहे. पहिल्या सत्राचा आपण खेळ बघितला, 24 चेंडूमध्ये तब्बल 38 धावांचा मोठा डोंगर घालवताना बसलाय माझगाव टीमना. आणि आता येणारे 24 चेंडू आणि गरज असेल ती 39 या धावा संख्येत पॉवर प्लेचं षटक आहे आपण बघतोय. एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनला, एक लॉंगॉटला, आणि त्या लॉंगॉन आणि लॉंगॉटच्या मधून उडवला या बॉलला तन्मयच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती आलेला हा कणकणीत असा षटकार, आणि या षटकाराच्या मदत 3 षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक लावण्यात आले. तन्मयला घालवताना सुवर्ण संधी आपल्या टीमसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार. हा बॉल ऋतिक पार्टेने मारलेला भारी मागं वळून, पण तो चौकार गेला. तन्मय आता काय जामच बेकार केलं होता. पुढचा बॉल टाकला तन्मय, तो मारलेला त्यांनी षटकार, पण त्या फिल्डरला काय तो बॉलच भेटला आणि त्यांनी अजून हवेत उडवला आणि तो टाकला षटकारच्या पलीकड. मग काय आमचाच फायदा झाला त्यात. नंतर पुढचा बॉल टाकला तन्मय दादाला परत, तो या इकडं समोर मारला त्याने, तो पण गेला षटकार. तन्मय दादा काय आजकाल जामच भारी केलं होतं. त्या बॉलरने पुढचा बॉल टाकला तन्मय दादाला, बोलला आपण मारेल षटकार, पण त्याने ऑफ साईडला मारला. तर फिल्डरला वाटलं मी आडवल, पण तो 1 बाउन्स चौकार गेला. आम्हाला जिकायला कमीच रन पाहिजे होता, तो पण लास्टचा बॉल पण तन्मयने षटकारच टाकला. मग काही ही ओपनिंग जोडीच त्यांना आऊट झाली नाही. माझगाववाल्याने एक पण विकेट भेटली नाही. अभिषेक शर्मा आणि शुभम गिल अशी 2 जोडी होती, ऋतिक पार्टे आणि तन्मय पार्टेची, ती आऊटच झालं नाही त्यांना. सगळीच पोरा जाम खुश होती, बोलतात दोघं आऊट न झाला, जाम भारी खेळला हे, नुसता टाळल्यानं पाटण टोकं होतं आनंदाने त्यांचा.
तन्मयाला मॅन ऑफ द मॅच भेटला. माझा पप्पा आणि रमण अण्णा यांनी दोघांनी मिळून मॅन ऑफ द मॅच दिला. हिरो तन्मय पार्टे 35 धावांची बहादर केली त्याच्या बॅट मधून आपण बघितले. तेजस मगरकडनं 100 रुपये, तसेच रमण अण्णाकडनं 200 रुपये, सिद्धांत पार्टे आणि आनंद जाधव यांच्याकडनं 500, तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक, रोख रक्कम 800 रुपये. सिद्धांत पार्टे आनंद जाधव या दोघात मिळून जे 500 रुपये दिलते ना, त्यात काहीतरी घोल होता असं मला वाटतंय. पण काय होतं ते त्यांनाच माहीत. पहिला राऊंड जिंकलो, सगळी पोरं आली या इकडे झाडाखाली बसायला. मी पण घातला चष्मा. तर ही पोरा कशी बसलीत, एक तिकडे उन्हाळतं या इकडे एक बसलाय माझ्या पुढ्यात, या इकडे अर्धी टेकडीवर बसलीत ना इकडे, त्याच्यावर एकटा या इकडे बसलाय बोटा बिटा काढून पद्धतशीर. ग्राउंड बघा कसला भारी, जाम भारी ग्राउंड होता. एकदम व्ह्यू मस्त दिसतो होता, स्टेडियम सारखं वाटत होता मला. रमण अण्णा इथनं गेले खुर्ची घेऊन, या इकडे बघते हे काढतात नुसतंच फोटो. अरे बोलो किती फोटो काढायचं, माणसाने लिमिट असते फोन भरायचा तुमचा. नंतर या इकडे बघते तर हा बघा, तू मुझसे प्यार करती आहे नाही करती नाही, त्याचा सरांचा फोन आला त्याला कंपनीमधनं. पण बघा कसा बोलते बाजूला. अरे बोललो बास थांब इथं, नाही तर जाशील आता चालत वाणीवाला, परत केलाला नाही आला भेटणार. भाई बोलतो नाही जाणार, बोललो जा असते जा पण परत ये गेलास तर. या इकडे सगळी बसलेली, या इकडे रमण अण्णाचा आणि त्याच्या भाऊचा काहीतरी मोठा विषय चाललेला. रमण अण्णांनी फोन लावलेला, त्या भाऊच्या पाटणीवर हात टोपतं. तर रमण अण्णा काहीतरी बोलत होता त्याला. मला तर वाटतं अण्णा बोलत असतील तू टेन्शन घेऊ नको, आपणच इथं नंबर मारू असं काहीतरी सांगत असेल त्यांना. नंतर इकडं बघते तर आणलं तू वडापाव खाला सगळी. आण मामा गेलता आण, मी पण घेतला. या इकडं वडापाव खाला, जेवून पण आलेलो पण आणलं वडापाव तर घेतलं खाला. सगळीच वडापाव खात होती. या इकडं बघते तर पांढरे भाई पण वडापाव खात आहे. नंतर दुसरा राऊंड लागला आमचा आदोशीवाल्यांसोबत. पहिला बॉल टाकला आदोशीवाल्यांनी, तो पहिला बॉल इकडे मारलेला बोलत जाईल चौकार, ते अडवली. दुसरा बॉल घेतला टाकाला, तो दुसरा बॉल मारला इकडे तन्मादानी, तो गेला 1 बाउन्स चौकार. बोलो बारा आला चौकार गेला. पण आमचा दुसरा राऊंडला आम्हाला कोणाची नजर लागली का माहीत, आम्हाला पुढचा बॉल टाकला, तो पुढचा बॉल मारला इकडे, ही दिली कॅच काढून ऋतिक पार्टेनी, तो पण झाला आऊट. नंतर त्याची जागा चालवा गेला त्याचे भाऊ मैदान गेलो भाऊ काहीतरी होईल बोलला, आता राणा वाढतील मस्तपैकी. पण त्याचे भाऊला त्यांनी टाकलं यॉर्कर, ती लागली कट त्याच्या भाऊची बॅटला आणि किप्परकड बॉल गेला, त्याचे भाऊ पण झाला आऊट. नंतर गेला ओम मगर गेला मैदानामध्ये. बोलो ओम दादा प्रॅक्टिसमध्ये येतो तरी मारल, त्याला टाकला बॉल, त्याच्या बॅटीला शेमकट लागली आणि किप्परने कॅच घेतली, मग काय तो पण झाला आऊट. नंतर गेला जय दादा. बोलो जय दादा पण प्रॅक्टिसमध्ये येतो तरी काहीतरी करेल बोललो, तर जय दादाला पण बॉल रे टाकला, पहिला बॉल तो टाकला बाउन्स, तो जय दादा हुकला सेम बॉल. नंतरचा पुढचा बॉल बॉलरने टाकला, सेम टाकलेला बाउन्स बॉल, पण त्यांनी षटकार चौकार काहीतरी मारत होता, 1-2 रन त्यांनी हवेत उडवला, ती घेतली कॅच. नंतर गेला वल्लभ दादा. बोललो वल्लभ दादा गेला जुना प्लेअर आहे, बोललो काहीतरी रन वाढतील बोललो, आता अपेक्षा ठेवलेल्या सगळ्यांनी त्याच्याकडून. पण त्यांनी पहिलाच बॉल ऑफ साईडला चापटी मारली, ती गेली चौकार. ते सगळ्या बॉलरने अपेक्षा ठेवलेल्या वाटलेला आम्हाला का तो काहीतरी करेल, पण ते केला त्यांनी. ओव्हर संपली, स्ट्राईक दिली तन्मयादाला. बोललो तन्मयादा मारेल, पण त्याला पण टाकला यॉर्कर, त्याची पण बॅटेला कट लावून किपरने कॅच घेतली. नंतर त्याची जागा चालवा गेला बिल्डर जयेश भाई गेला बॅटिंगला, प्रॅक्टिसमध्ये नसतो म्हणून, नाही तर तो ओपनिंगचा प्लेअर असता आमचा. आता बॉडी बघ असली याची. भाई गेला बॅटिंगला, पहिला बॉल टाकला, पहिल्याच बॉलवरती भाईने ताकदीवर मारला, तो 1 बाउन्स चौकार गेला. ते पण बोल असतील हा बॅट्समॅन ठेवलेला तरी कुठं. पुढचा बॉल टाकला, पुढचा बॉल पण सेम कट आऊट झाला ज्या भाऊ पण. मग काय ते जागा चालवायला गेला रोहित भोसले. बोलो रोहित दादा पण जुनाच प्लेअर आहे, तो पण आता वल्लादगतनेच काहीतरी काम करेल पद्धतशीर. तर रोहित दादाला पहिला बॉल टाकला त्या बॉलरने, पहिलाच बॉल रोहित दादाने आमच्या इकडं ऑफ साईडला मारलेला, पण त्या फिल्डरांचं एवढं भारी एफर्ट्स होतं, त्यांनी बॉल बघितला, रेशिओरचा बॉल त्यांनी आतमध्ये ढकलला, जाम भारी चौकार अडवली त्यांनी. तर रोहित दादाला पण आला राग, तो माझी चौकार अडवली, तो झाला इकडचा तिकडे, हा मारला रिव्हर्स शॉट भाईनी, तो गेला लांब लचक षटकार. सगळी पोरा खुश बोलते, एवढा लाचचा बॅट्समॅन रिव्हर्स शॉट षटकार मारते, काय बोलायचं आता. नंतर पुढचा बॉल टाकला रोहित दादाला, बॉलर चेंज झाला, तो पुढचा बॉल मारला रोहित दादानी, तो पण षटकारच गेला असता, पण तिथं होता प्लेअर, त्या भाईनी घेतली कॅच. बोलत जाऊ दे, रिव्हर्स शॉट मारला, सगळ्यांची मन जिंकला भाईनी. मग काय रोहित आऊट झाला. चालू गेला बारक्या, टी शर्ट नाव बघा अभि, समजलं का तुले, अभि बोलतात माले. हा अभि दादाला पहिला बॉल टाकला, तो भाईने मारल्या तिकडं, पण 2 रन काढल्या, पण स्ट्राईक पाहिजे होती वल्लादाला, म्हणून वल्लादा स्ट्राईक भेटली. वल्लादाने बॉल मारला, त्यांनी पण बॅटीला बॉल लागला, पण ते तिथंच थांबला बॉल, पण वल्लादा स्ट्राईक पाहिजे होती, म्हणून बारक्या त्याची विकेट टाकली त्यांनी. आणि वल्लादा आला वर, बोलतो मी लास्टची वर आहे, काहीतरी करतो बोलतो. बारक्या त्याची जागा चालवला गेला सूरज दादा, वनव्याचा वंडर बॉय सूरज पार्टे मैदानात गेला. ती वल्लादाने मारला फिरून बॉल, तो आला आमच्या इकडं, त्याचं म्हणणं हा बॉल घ्या आपल्याला प्रॅक्टिस लिहिली, पण आम्ही नाही घेतला, रिटर्न दिला तो बॉल. नंतर पुढचा बॉल टाकला वल्लादाला, तो पण झाला कट आऊट. काय नजर लागलेली का मैदानात, जाम विकेटी गेल्या, कधी नाही तेवढे विकेट. ह्याला बोललो काय फोनवर बोलते हो, बाजूला एकतर मोठा हत्यार वनवेकरांचा जय दादा मांडे मैदानात गेला, बोललो मारेला षटकार, त्या टाकला व्हाईट यॉर्कर, तर काय भाई हुकला. मग काय झाली आमची बॅटिंग, सगळी पोरा एका लाईनीमध्ये
गेली मैदानामध्ये बॉलिंगला काहीतरी 28 रन पाहिजे होते. आम्हाला जिंकायला हा पितय थंडा बोलो पी गरम झालंय गार हो बोललो तू. पहिल्या राऊंडला ऋतिक पाटील दिली ती पॉवर प्लेचीवर, दुसऱ्या राऊंडला ओम मगरला दिली. त्यांनी बॉल टाकला, पहिलाच बॉल त्यांनी मारलेला पण तो अडवला इथं. 1 रन गेली पहिल्या बॉलवरती. ओम मगरने पुढचा बॉल टाकला त्या बॅट्समॅनला, तो काढला डॉट बॅट्समॅनला बॉल. पुढचा बॉल टाकला ओम दादानी, तो टाकला डायरेक्ट फुलटच बॉलच टाकला. तो गेला 1 बाउंड चौकार बोलो, बारा षटकारनं मारला, फुलटच बॉल होता. नंतर पुढचा बॉल घेतला टाकाला, तो बॉल टाकला त्यांनी बॅटिंग आली, तो लांब लचक बॅट्समॅनने फिरून षटकार मारला. एकदम सिंपल बॉल भेटला त्याला मारायला. नंतरची दुसरी बॉलिंग गेली ऋतिक पाटीलला, पॉवर प्लेचा बॉलर आहे पण त्याला यावेळी दुसरी बॉलिंग दिली. जरा चेंज करून बघितला त्यांनी, पहिला बॉल टाकला तर पहिल्याच बॉलवरती त्यांचा जो मेन बॅट्समन होता त्यांनी कॅच उडवलेली, बारक्यादड कॅच गेली त्यांनी कॅचच दिली सोडून. काय फायदा बोलला, आता पहिला बॉल एवढा भारी टाकलेला त्यांनी. नंतरचा पुढचा बॉल घेतला टाकाला पण बोलला आता षटकार बिटकर ना मारला तर बारा जाम बेकार केलं होतं तो बॅट्समन, त्याची कॅच सोडले. पुढचा बॉल टाकला, तो टाकला व्हाईट. बोलला काय हरकत नाही, जाऊ दे व्हाईट तर व्हाईट. नंतर त्याच्या पुढचा बॉल टाकला आपला बॉलर पण हे हुशार, तो टाकला लोअर बॉल, त्याला डायरेक्ट दांडीच उडवली, मधला मिडल स्टंप उडवला त्याने. नंतरचा बॅट्समन आणला, त्या बॅट्समनला टाकला बॉल, त्यांनी मारला बॉल, षटकारवर गेलता बॉल पण ज्या भाऊकडे गेली ती कॅच पण सोडली. 2 कॅचेस सोडले टोटल, 1 दांडा उडवला आणि 1 व्हाईट टाकला. नंतरचा रनआउट घ्यायचा प्रयत्न होता, तो रनआउट पण न झाला. बोललो जाऊ दे काय हरकत नाही. त्याच्या पुढचा पण आऊट झालेला पण ती व्हिडिओ शूट न झाली, ती कॅच उडवलेली त्यांनी स्वतःनीच कॅच घेतलेली जशी पहिल्या राऊंडला घेतलेली, पण ती व्हिडिओ शूट न झाली. पण जाऊ दे काय हरकत नाही. नंतरचा पुढचा बॉल घेतला टाकाला, तो बॉल काढला त्यांनी डॉट. नंतर डॉट बॉल काढल्यानंतर त्याच्या पुढचा परत 1 बॉल घेतला टाकाला वहिनी, तो बॉल पण काढला त्यांनी डॉट. एका ओव्हरीमध्ये टोटल 4 रनच दिल्यात त्यांनी. मॅच जिंकलो असतो आम्ही पण रना कमी पाहिजे होतं, तरी पण काही करून आम्ही तिसऱ्या ओव्हरपर्यंत नेली. जय मगरला दिली तिसरी बॉलिंग, त्या भाईने टाकला बॉल, पहिला लोअर बॉल टाकला 1 नंबर 12 आला बोललो. पहिला बॉल हुकवला त्याने, दुसरा बॉल टाकला तो आपटला, तो मारला बॅट्समॅन त्या तिकडे षटकार. बॉल बाउन्स करायला जरा सांगितलं नव्हतं तरी पण त्याने बाउन्स टाकला, काय हरकत नाही. पुढचा बॉल टाकला, तो पण टाकला, बॅटे खालीच गेला बॉल, तो टाकला त्या तिकडे षटकार. त्यांना कमीच रन पाहिजे होते म्हणा, तरी आम्ही मेहनत करून तिसऱ्या ओव्हरपर्यंत गेलो आणि दुसरा राऊंड आम्ही हारलो, काय हरकत नाही. सगळी पोरं इकडं आली, मस्त मेहनत केली सगळ्यांनी, सगळी पोरं निघालो आम्ही या इकडं. तर आम्हाला तिथं जायचं होतं, आम्हाला रमण अन्नाची इथं त्यांची पोरगी इथं माझी मावशी लागते, तिथं आलो, तिने ठेवलेलं चहा बी पियालो. सगळी पोरा चहा पिऊन कशी बसलीच बघा या इकडे, सगळी अर्धी खुर्चीवर बसलेली, आम्ही जिन्यावर बसलेलो, चहा बी पियालो आणि निघालो घरी. झालं तर असं होता आजचा ब्लॉग. बाय गाईज.